भाई महाराजांवर एक काय 1000 चित्रपट आले तरी कमी आहे, कारण शिवचरित्र हे असंच आहे आणि ते तुमच्यासारख्या घरी बसून कमेंटवर भोकणाऱ्यांना तर नाही कळणार आहे की शिवचरित्र काय असतं आणि महाराज काय आहेत। फक्त मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून मराठी रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय की प्लीज हा चित्रपट चुकवू नका। उठा आणि पुन्हा एकदा खेळवा आपल्या धमन्यांमध्ये मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त। दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। होय मित्रांनो, हा चित्रपटाचा डायलॉग तुम्हाला आठवतच असेल। आपल्या लहानपणी किंवा आपल्या टेंडर एजमध्ये जेव्हा आपण आलेलो तेव्हा हा चित्रपट आलेला होता। 2008 मध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। खरंच खूप उत्तम चित्रपट होता महेश मांजरेकरांचा आणि आता त्याचा सिक्वेल येतोय, अर्थात पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले। हो मित्रांनो, आपण त्याच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। तत्पूर्वी मी तुमचं स्वागत करतो। मी सिद्धेश शिंदे, तुमचं आपला मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अगोदर आपण ट्रेलर पाहू, त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूच। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करूया। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत, त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत। ते विसरले आपल्याला महाराज। इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राचे काय पडलेच नाही, ते तर काय करतील। ह्यासाठी केलं होतं का अट्टहास त्यांनी? कोण आहेस तू? शिवाजी, शिवाजी, शहाजी, शहाजी भोसले। स्वतःला काय छत्रपती समजतो? नुसतं समजत नाही आहेच। वा वा वा। साठी हात जोडतो, नव मुघलांचे तात तोडतो। कोणी एकेकाळी बळीराजा म्हणायचे आम्हाला, भिकाऱ्यापेक्षा वाईट अवस्था आहे आमची। काय थेरड्या पायतानाच्या चमड्यासाठी आहे ना लय जनावर मारत्या, जनावराच्या ऐवजी शेतकऱ्याचं कातडा वापरलं ना, अहो लय धंदा। शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली। त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही तात्या। सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल, पण मी नाही फिरवणार। स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली। मुघल संपले, तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबी। 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो, तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खळ्यात ठेवतात। लई लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी। किती आरटीआय केले आमच्या विरोधात, घंटा फरक पडत नाही। मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना, मधच नाही मिळत, माशा रस्त्यात। 17व्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना, हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केलं। त्याच मुघलांचं कंबरड ठेचून मराठ्यांनी ते हिसकावून आणलं। सामान्य माणूस आता जागा झालाय आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना, तोपर्यंत तो थांबणार नाही। 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं, त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय? तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा बास, एवढंच। मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे। 5 वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात। श्वास माझा, ध्यास माझा, नसा नसात महाराष्ट्र माझा। तर मित्रांनो, आता आपण पाहिला ट्रेलर पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले। मित्रांनो,
खरंच ह्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे या चित्रपटामध्ये आणि मी सर्वात अगोदर हॅट्स ऑफ करतो महेश मांजरेकर यांचं. खरंच सर, तुम्ही ह्यावेळी एकदा तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिलेला आणि तुम्ही बोललेलात की मी आता जो माझा चित्रपट येणार आहे ना तो धुमाकूळ घालणार, आणि खरंच मला असं वाटतं हा चित्रपट धुमाकूळ घालेल. फक्त मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून मराठी रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय की प्लीज हा चित्रपट चुकवू नका. हा चित्रपट पहा. हा चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, दिसते आपल्याला. बॅकग्राऊंड स्कोअरपासून घेऊन तुम्हाला फायटिंग बीटिंग सगळं व्यवस्थित भेटणार आहे. प्रॉपर एंटरटेनमेंट पण आहे, एक मेसेजसुद्धा आहे आपल्या सगळ्या मराठी बांधवांना, महाराष्ट्रीयन लोकांना. तर हा चित्रपट प्लीज चुकवू नका. 2008मध्ये आलेला सुद्धा हा चित्रपट खूप चांगला होता. ह्याच्यानंतर आता हा सिक्वेल येतोय, तर प्लीज हा चित्रपट चुकवू नका. अभिनय केलेला आहे सिद्धार्थ बोडके यांनी, आणि खरंच खूप कौतुक आहे त्या सिद्धार्थचं. त्यांनी राजांची पण भूमिका निभावली आहे, आणि एक नेमका कळत नाही आहे काय विषय आहे तो. खरंच ते राजे आहेत का, किंवा त्याच नावाचा एक शेतकरी असेल ज्याची एक थोडी काहीतरी एक बॅकस्टोरी असेल स्वतःबद्दल, आणि मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर घडतात आणि तो जागृत होतो आणि त्याचं एक आयुष्यामध्ये ध्येय ठरतं की आता मराठी बांधवांना जागं करायचं आहे. कदाचित स्वराज्याची ठिणगी त्याच्या पण 21व्या शतकामध्ये सुद्धा त्याच्या उरीमध्ये भरली असेल, आणि त्यानंतर तो सगळ्यात बऱ्याच गोष्टी करतो. नेते मंडळीसुद्धा ह्यामध्ये दाखवले आहेत आपल्याला, आणि त्या लोकांचा भ्रष्टाचार वगैरे सगळ्याच गोष्टी येतात. शेतकऱ्यांची आत्महत्या येतात. एक भारी गोष्ट मला त्यामध्ये कळली आहे, तुम क्रोनॉलॉजी को समजा थोडासा, की ते बोलतात नाही काय की तेव्हा पण मुघलांनी सगळं लुटून सुरतेला नेलेलं होतं, आणि आतासुद्धा ते चाललेलं आहे ॲक्च्युली. ओके, हो, नो पॉलिटिक्स. ओके मित्रांनो ओव्हरऑल हा चित्रपटचा ट्रेलर खूपच चांगला आहे, आणि काय विषयच येत नाही यामध्ये. खूप भारी प्रकारे मांडलेलं आहे प्रदर्शन, खूप भारी प्रकारे प्रेझेंट केलेला आहे चित्रपट हा मित्रांनो. आणि मी आता तुम्हाला विनंती करतो, आता आपली बारी आहे की आपण ह्या अशा चित्रपटांना खूप पाठिंबा द्यायचा आहे, आणि खूप सारे चांगल्या ह्याच्याने प्रतिसाद द्या, जेणेकरून असे चित्रपट येत राहतील. इवन कमेंट्सवरती पण काही लोक फालतूगिरी करत असतात की अरे किती महाराजांवर चित्रपट काढले, काय करता तुम्ही, महाराजांवरती चित्रपटच काढता. भाई, महाराजांवर एक काय 1000 चित्रपट आले तरी कमी आहे, कारण शिवचरित्र हे असंच आहे, आणि ते तुमच्यासारख्या घरी बसून कमेंटवर भोकणाऱ्यांना तर नाही कळणार आहे की शिवचरित्र काय असतं आणि महाराज काय आहेत. एवढं जर तुम्हाला कळत असतं तर तुम्ही महाराजांबद्दल कोणतीही गोष्ट, कोणतीही स्टेटमेंट देताना 10 वेळा तरी विचार केला असता. सो मित्रांनो, आत्तासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि 31 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. ॲक्च्युली 31 ऑक्टोबरला का रिलीज होतोय ह्याच्याबद्दलचा मी एक नंतर व्हिडिओ बनवेन. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला भेटतील. सो मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.